चला मॅचकडे जाऊयात. मॅचकडे आपण जात असताना आपण सलामीर फलंदाज पाहतोय. एका बाजूला मसूद गजगे असेल आणि त्याच बाजूला दापोलीतला कोहिनूर हिरा म्हणजे अर्थातच मिस्टर कन्सिस्टंट अमेय पालकर आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅचकडे तुम्हा सर्वांना घेऊन जातो. या सांगडच्या सत्रामध्ये मी सनी मुते तमाम रसिक मायबापांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. मैदानाच्या आतमध्ये अगदी मोठ्या युद्धाला सुरुवात झालेली आहे. समोर पहिलाच बॉल आहे. मिस्टर कन्सिस्टंटच्या वाटमधून चेंडू हवाई सफर चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. येतोय सवकार. लाजवाब बॅटिंग चालली आहे. जेव्हा जेव्हा खेळाडू दहाडतो ना तेव्हा तेव्हा अनेक गोलंदाजावरती तो तुटून पडतो. पराग यांच्याकडे चांगली गोलंदाजीचा टप्पा तर आहे, पण तो अमेयच्या विरोधामध्ये टाकत असताना थोडासा टप्पा बॅटच्या रडारमध्ये येतोय. त्याच्यावरती थोडं काम करावं लागेल. शॉर्ट बॉल आहे. आता गोलंदाजाचा कमबॅक झालाय. परागने देखील चांगलं पुनरागमन करून दिलेलं आहे. पहिल्या बॉलवरती सिक्सर आला, दुसऱ्या बॉलवरती 4 रन्स आले, तिसरा बॉल डॉट टाकलाय. ही या खेळाडूची स्पेशालिटी राहिलेली आहे. नवेल गावाचा सुपुत्र आहे आणि आपल्या टीमला चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. याही वेळेचा फटका अगदी प्रॉपर नाही आहे, पण तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपला तैनात असतील. 1 रन थोडंसं फंबलिंग आहे. बघा थोडीशी चूक आणि दोन्ही खेळाडूंमध्ये रनिंग बिटवीन द विकेट अगदी शानदार पाहायला मिळतंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ देखील सुरेख आहे या दोन्ही खेळाडूंचा. संघाचं स्कोरबोर्ड 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेचा बॉल. चेंडू क्षेत्ररक्षक रेस लागली आहे. चेंडूचा इथे विजय आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे देखील चौकार आलाय. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे परम मित्र साईराजी देसाई सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. साई सर तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मागच्या आठवड्यामध्ये एक दापोली तालुक्यातील दापोली चॅम्पियन लीग स्पर्धा जी ऑर्गनाईज केली होती, त्या स्पर्धेतले मुख्य आयोजक देखील साईराजी देसाई सर होते. सर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण असं नसतं व्हायचंय. पुढचा बॉल टाकण्यासाठी पराग तयार आहे. शॉर्ट बॉल आहे. प्रहार करायचा होता. बॅटचा अंदरुणी किनारा आहे. रन्स घेण्यासाठी साफ नकार मसूद गजगेनं दिलाय आणि इथे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचले विदाउटला 16 रन्स. 16 रन्स झालेले आहेत. 16 रन्स स्कोरबोर्डला. खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 16 रन्स खर्च केले. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तर हार्दिक गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. डिफन्स अमाली रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मारियट या एंड कडून तो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर समोर असेल मसूद गजगे. हार्दिकला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. इम्पॉर्टंट मॅच आहे. समोर मसूद गजगे
मागच्या मॅच मध्ये तब्बल या खेळाडूनं 15 बॉल मध्ये अर्धशतक ठोकलं होतं. आता पुन्हा एकदा मागच्या मॅचची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकते का? येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. कुठे जाऊ नका, हे खूप मोठे युद्ध चालू आहे. पहिलाच बॉल हार्दिकनं जड मध्ये टाकलाय, बॅट बॉलचा संपर्क नाही. सुपर डुपर इथे गोलंदाजी चालली हार्दिकच्या माध्यमातून. एका बाजूला तिसंगीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दापोलीतील नामांकित टीम म्हणजे दापोली 11. या दोन संघांमध्ये युद्ध चालू आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी हार्दिक तयार. शॉर्ट बॉल है, प्रहार केलाय ना, आओ देखा ना ताव देखा, सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेंका. येतोय मॅक्सिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती सिक्सर आलाय. मसूद गजगे पुन्हा एकदा भिरकावून लावलाय. मागच्या बॉलचा रिप्लाय स्ट्रोक येतोय, चेंडू आउट ऑफ द पार्क, सिक्सर. कडेवरती हार्दिकला चेंडू टाकायचा तर टाकायचा कुठे, आता थोडस मनामध्ये भीती आपल्याला पाहायला मिळू शकते. तर समोर विस्फोटक फलंदाज मसूद गजगे अनोख्या स्टाईल मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे एक रन्स मात्र घेतला. बॅकवर्ड शॉटला गेला, क्षेत्ररक्षक आहेत. एक रन्स घेतला जाईल, हा नानाचा मामला जोपर्यंत थ्रो केला जाईल. परंतु इथे डिरेक्ट हिट असता तर मसूद गजगेला सरळ मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवू शकले असते. सुदैवी ठरलाय फलंदाज. स्कोरबोर्ड 29-29 या कडेवरती जाऊन पोहोचले. षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचा षटक आहे, या पॉवरचा परिपूर्ण तुम्हाला उपयोग करावा लागेल. मिस्टर कन्सिस्टंट हा जो खेळाडू आहे ना अमेय पालकर, कधी आउट फॉर्म आधी दिसलाच नाही. अनेक स्पर्धा आपण बघितल्या. मागच्या 3 वर्षाचा जर विचार करायला गेलो ना अमेय पालकरचा, आपल्या टीमला कमी चेंडू मध्ये जास्त रन्स बनवून माघारी परतणारा खेळाडू आहे. 29 वरती धावफलक स्थिरावलेला आहे. येणारा पुढचा बॉल आहे. दापोली 11 सारख्या बलाढ्य टीमला अगदी 11 नंबर पर्यंत बॅटिंग आहे. या टीमकडे चांगले बॅटर्स आहेत. दापोली 11 या टीमकडे आडव्या बॅटने खेळायचं आहे. ऑलरेडी ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊडली अपील केली जाते. यावेळेसचा बॉल देखील शानदार टाकलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. इथे सक्सेसफुल डिलिव्हरी, विकेटचं पतन झालंय. अमेय पालकर मैदानाच्या बाहेर जाईल. एक मोठा धक्का. हार्दिकला कमालची गोलंदाजी केली. फसवा बॉल टाकलाय. 2चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 129 ऑन बोर्ड. बॅटिंग साठी समीर सावंत दाखल झालेला आहे. दापोलीचा डेव्हिड वॉर्नर. तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय नागेश याच्या हातामध्ये बॉल आहे. वीरवर्धन एंड कडून गोलंदाजी मार्क वरती नागेशच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. समोर असेल समीर सावंत. स्ट्राईक मार्क वरती मसूद गजगे पाहायला मिळतील. षटकाचा खेळ समाप्त झाला होता. 29 लॉस ऑफ 1 विकेट दापोली 11.
वीरवर्धन एन कडून आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय, तर समोर आपण मसूद गजगे सारखा विस्फोटक फलंदाज आहे. इथे पहिलाच बॉल स्विच हिट आहे आणि चेंडू मात्र जाईल वन बॉल सीमा रेषेच्या बाहेर. इथे मिळतील 4 रन. पहिलाच बॉल 4, दुसऱ्या बॉलवरती 6. मसूद ऑन फायर. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा अगदी तिन्हीच्या तिन्ही बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. हा फटका प्रॉपर टाइम झाला नाही. 1 रन मिळेल. आता समीर सावंत आलाय. दापोलीचा डेव्हिड वॉर्नर. छोट्या सनीचा फलंदाज पाहायला मिळतोय. हा असा फलंदाज आहे जणू काही तो डगआउट मधून सेट होऊन आलेला असतो. तो कोणताही चेंडू खेळण्यासाठी तयार असतो. नाव आहे समीर सावंत. धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 40 रन स्कोर बोर्डला लागलेत. क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल केला गेलाय? डीप स्क्वेअर लेग मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. येणारा पुढचा बॉल आहे राऊंड द विकेट. शॉर्ट बॉल आहे. प्रहार केले. हवेमध्ये बॉल आहे परंतु जितका उंच आहे तितकाच दूर 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 षटकार. बॅटर आहे समीर सावंत. यष्टींचा वेध. यष्टी उद्ध्वस्त. त्रिफळाची समीर मैदानाच्या बाहेर जाईल. सरळ बॅटनं रन्स मिळत होते. वाकड्या बॅटनं खेळण्याची आवश्यकता नव्हती. तुम्हाला सरळ मार्गाने यश मिळतंय तर तुम्हाला अगदी वाकड्या मार्गाने जाण्याची आवश्यकता नाहीये. फोर्टी 46 या आकड्यावरती. तर समोर बॅटिंग मार्क वरती फलंदाज गेलाय. हो पहिलाच बॉलला डिफेन्सिव्ह स्ट्रोक होता आणि या बॉलवरती सरळ मात्र 2 रन्स कंप्लीट केले जातील. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचली लॉस ऑफ 2 विकेट्स 48 रन्स. दापोली 11 48 रन्स झालेले आहेत 3 षटकानंतर. तीन षटकानंतर 48 रन झालेले आहेत. थोडीशी चर्चा करतात मसूद गदगे असेल आणि दापोलीचा कोहिनूर हिरा आकाश सकपाळ याला आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा आकाश चांगल्या लय मध्ये असतो ना तेव्हा तेव्हा अनेक गोलंदाजांचा अगदी तो धुवा उडवताना दिसतो. पण तो षटक क्रमांक 4 मध्ये नवीन बॉलर आता आलाय. परागला पुन्हा या एंड कडून गोलंदाजीसाठी पाठवलं जात आहे. लवेल सारख्या गावातून बिलॉंग करणारा हा गुणवान असा गोलंदाज आज दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये छाप सोडताना दिसू शकेल का? उर्वरित 12 चेंडू आहेत. 12 चेंडू मध्ये किती रन्स बनवले जातील? मसूद गजगे
7 बॉलमध्ये 24 वरती खेळत आहे, तर आकाश सकपाळ यानं आत्ताच नुकताच पहिला चेंडू फेस केला, ज्याच्यावरती त्यांनी 2 रन्स बनवलेले आहेत. सायंकाळचं सत्र रसिक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. फुल टॉस बॉल आहे, यावेळेचा बॉल ओव्हर द कव्हर खेळले, चेंडू जाईल वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर इनटू द फॅन्स 4. मसूद गजगी कुठे थांबणारा खेळाडू आहे, शेवटपर्यंत झुंज देतोय पराग याच्या विरोधामध्ये. तिथे अगदी अर्ली मोमेंट पाहायला मिळाली बॅटरची. थोडासा कमी गतीचा बॉल टाकला, लेग बाईचा इशारा देखील आलेला आहे. 1 रन्स खात्यामध्ये जोडला जाईल. आकाश सकपाळ, दापोलीचा कोहिनूर हिरा, दापोलीचा हिरा या नावाने या खेळाडूला आपण संबोधित करत राहिलोय. आकाश टय्यर असेल परागाच्या विरोधामध्ये. यॉर्क लेन्सचा बॉल अलोंग द कार्पेट ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, 1 रन्स पाहायला मिळेल. मात्र इथे रन्स मिळत नाहीयेत, फक्त एक सिंगलच. एका धावेवरती समाधान आणि संतुष्ट व्हावं लागेल. गोलंदाज जो पराग आहे ना, त्याचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती सर्व करायला, त्याच्यानंतर दोन्ही चेंडू योग्य टप्प्यावरती टाकलेले आहेत, स्पेशली या एंड कडून. इथे रन्स मात्र अगदी लयलूट धावांचे होते. इथे चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल्स झाला होता. वाईट +1 असे 2 रन्स खात्यामध्ये जोडले जातील. बोनस रन्स खात्यामध्ये मिळत आहेत. धाव संख्या 56 या आकडेवरती आता पोहोचले. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावांचा डोंगर उभा राहू शकतो. दापोली 11 या टीमची जर बॅटिंगची खोली पाहायला गेला तर एकंदरीत आकाश सकपाळ, श्रेयस कटावकर, राहुल आगरे, जतीन दत्ता सालगावकर, सिद्धार्थ केळकर, बंट्या शिर्के सारखे विस्फोटक फलंदाज येणं बाकी आहेत. पुन्हा एकदा बाईचा इशारा दिला गेलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परागनं आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे. हात खोलण्यासाठी मोके दिले जात नाहीत. मसूद गजगे पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार. मसूदच्या बॅटमधून फटका प्रॉपर नाही, फटका फसलाय आणि ते झेल देखील टिपलाय. मसूद गजगे बॅक टू द पॅव्हलियन. मोठा धक्का बसेल दापोली 11. शेवटचा बॉल आहे षटक क्रमांक 4 मधील. 57 रन्स ऑन बोर्ड, 57 स्कोरबोर्डला लागलेले आहेत. बॅटिंगसाठी सिद्धार्थ केसकर यांना पाठवले. डावखुऱ्या शैलीचा बॅटर आहे. महत्वपूर्ण बॉल असू शकेल. या बॉलवरती किती रन्स मारले जातील? सिद्धार्थ तयार आहे चेंडू खेळण्यासाठी परागच्या विरोधात. मोठा प्रहार केलाय, फटका तर याही वेळेला फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडली जाईल का? इथे याही वेळेला सक्सेसफुल डिलिव्हरी. बॅक टू बॅक दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. 4चा खेळ समाप्त झालाय. संघाचा स्कोरबोर्ड आहे लॉस ऑफ 457 दापोली 11.
दिसतील. शेवटचे 6 बॉल 57 झाले दापोली 11 या टीमचे. उर्वरित 6 बॉल मध्ये किती रन्स बनवले जातील येणारे 6 चेंडू तुम्हाला सांगून जातील. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड, चेंडू चाललाय वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर 4. यावेळीचा बॉल लाऊडली अपील होती, परंतु जोपर्यंत चेंडूला इथे पकडले जाईल 1 रन्स मिळून जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅटचा स्पर्श आहे. संघाचं स्कोरबोर्ड आता 62 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. सायंकाळच्या सत्रातल्या ज्या मॅचेस आहेत ना आपल्याला लोअर स्कोरिंग पाहायला मिळतात, परंतु दापोली 11 हा संघ चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतोय. राहुल कोणत्याही क्षणाला गिअर चेंज करू शकतात. अगदी दमकम आहे मोठे स्ट्रोक खेळण्याचे. हवेचा बॉल देखील अगदी भिरकवून लावायचा प्रयत्न होता, पण तो ऑफिशियली इशारा काय येतोय हे देखील पाहावं लागेल. वाईट बॉलचा इशारा. वाईट +1 असे 2 रन्स खात्यामध्ये आता घ्यावे लागतील. धावांचा वेग सातत्यानं पुढे सरकताना दिसतोय. 64 या आकड्यावरती संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दापोलीचा कोहिनूर हिरा आकाश सकपाळ स्ट्राईक मार्कवरती. अथर्वयाच्या पुन्हा एकदा इथे आपण जर पाहायला गेलं तर रन्स लाऊडली अपील केली जाते, परंतु जोपर्यंत चेंडू यष्टींना लावले जाईल. पॉपिंग क्रीज मध्ये जो बॅटर आहे सुखरूपी दाखल झाला होता. बाईचा इशारा देखील आलाय. शेवटच्या षटकामध्ये तेवढे चांगले रन्स आलेले नाही आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. राहुल आगरे याच्यावरती विश्वास ठेवला की मॅच मध्ये मैदानात जातील, आक्रमण करतील. पुढचा बॉल आहे. याही बॉल वरती आपण जर पाहतोय आणि ते फलंदाज आकाश सकपाळ बॅक टू द पवेलियन धावचित होत असताना बाहेर जातील. अथर्वचं कौतुक करावं लागेल. त्याप्रमाणे अथर्वनं शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे. धावांना अंकुश लागलाय, रनांना अंकुश लागलेला आहे. त्याचबरोबर श्रेयसच्या अगदी 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक सिक्सर साठी आहे ना जितेंद्रदा खटपकर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. त्याच्यासाठी श्रेयस यांना सिक्सर ठोकावं लागेल. चांगला ऑलराऊंडर सध्या तरी दापोलीमध्ये या खेळाडूची चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे. व पहिलाच बॉल उडवलाय, चाललाय चेंडू समोर, येतोय मॅक्सिमम षटकार. बॉल आल्या आल्या जितेंद्रदांनी सांगितलं सिक्सर मारला तर 500 देणार. 500चा मानकरी देखील ठरला. एक तीर से दो निशान. एक तीर से 2 निशान म्हणजे एका बाजूला संघाचं खातं पुढे सरकतंय, दुसऱ्या बाजूला 500चा मानकरी. पुढचा बॉल ड्रायव्हिंग स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक वाईडिंग लॉंग ऑफच्या दिशेनं 1 रन्स मिळून जाईल. षटक क्रमांक हे शेवटचं आहे, परंतु बघता बघता 2 रन्स कंप्लीट होत आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचले 73. 73 झालेत. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 74 करायचे आहेत.
बॅटिंगसाठी तुषार आणि सौरभची जोडी असणार आहे, तर समोर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी संभाव्यतः आकाश सकपाळ याच्या हातामध्ये आता बॉल दिला जातोय. या टीमचा अगदी लीड बॉलर आहे आकाश सकपाळ असेल, श्रेयस खटावकर असतील. चला सेकंड इनिंगला सुरुवात होते. वीरवर्धन एंड कडून गोलंदाजी मार्कवरती आकाश सकपाळ राऊंड द विकेट. सुरुवातीचे 6 चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर सौरभ तयार आहे पहिला चेंडू खेळण्यासाठी. पहिलाच बॉल जड मध्ये टाकलेला आहे, खोलवरचा बॉल आणि जिथे एकच रन मात्र मिळून जाईल. सटीक यॉर्कर बॉल होता. गोलंदाजीचा ब्रह्मास्त्राचा वापर केला होता आकाश सकपाळनं. तुषार गमरेला आपण पाहिलं, आता तो स्ट्राईक मार्क वरती असेल. सौरवनं पहिल्या चेंडूला अगदी फेस करत असताना तर स्ट्राईक मार्क वरती तुषार गमरेला आपण पाहतोय. आकाश सकपाळ याच्या विरोधामध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. सुरुवातीचाच बॉल अगदी स्विच हिट खेळत आहेत. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे, कॅल्क्युलेशन करावं लागेल. कंट्रोल वाला क्रिकेट खूप महत्वाचं आहे. कंट्रोल असेल तर निश्चित तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकता, कारण चांगलं माइंडसेट घेऊन तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोनानुसार या धावांचा पाठलाग करावा लागेल. मोठा प्रहार करायचा होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. या बॉलला 4 रन्स मिळत आहेत. तुषार गमरेच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. गुड ऑफ लाईनची डिलिव्हरी होती, त्याला अगदी चांगलाच स्ट्रोक खेळला गेला. लॉंग लेगच्या परिसरामध्ये कोणी क्षेत्ररक्षक नव्हता. 4 रन्स पॉवर प्लेचा षटक आहे. आकाश सकपाळ याचा बॉल मात्र अगदी चांगला पाहायला मिळतोय, परंतु तुषारने देखील त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी आकाश तयार होता. स्विच हिट खेळलाय. इथे देखील आपण बघतोय चेंडू क्षेत्ररक्षक रेस आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल त्याच्या अगोदर अतिशय वेगाने 2 रन्स कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचले. षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. सायंकाळचं सत्र आपण पाहतोय JCI चषक 2026. समीर सावंत आकाश सकपाळ चर्चा करत आहेत. या वाटेला चेंडू टाकण्यासाठी एक चांगली रणनीती तयार करत आहेत. चांगला गेम प्लॅन देखील आपल्याला पाहायला मिळू शकेल. शेवटचे 2 चेंडू आहेत. वीरवर्धन एंड कडून पुन्हा एकदा सज्ज आहे आकाश. स्विच हिट काय आहे, लाऊडली अपील केली जाते आणि इथे 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 बोट वरती झालंय. फलंदाज तुषार गमरे याला तर विकेट गमवावी लागते. मोठा धक्का बसलाय तिसंगी या टीमला. मात्र एक चांगला ब्रेक थ्रू देण्याचं काम केलेलं आहे. तुषार गमरेला माघारी पाठवलंय. नंबर 3 वरती अमोल नवीन फलंदाज झालाय. षटकातील शेवटचा बॉल आहे. नंबर 3 वरती अमोल यांना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आहे.
या बॉलवरती आपण बघतोय ड्रायव्हिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न डिरेक्टेड असता तर, परंतु इथे थ्रो अगदी बॉलरच्या हातामध्ये केलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. धावसंख्या लॉस ऑफ 1, 8 रन्स ऑन बोर्ड. 8 रन्स झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये. और 24 बॉल मध्ये आता 66 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. तिसंगी संघाला गोलंदाजी मार्क वरती वेगवान गोलंदाज रिफन समाली रिसॉर्ट दाफोली सिरीज बाय मेरिट या एंड कडून गोलंदाजी मार्क वरती राहुल आगरे आता तयार असू शकेल. दुसरा षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. यावेळेचा बॉल पहिलाच बॉल राहुल वरती मोठा प्रहार. प्रयत्न आकाश रखमाचा चांगला होता. सुरक्षित रक्षण मागच्या बाजूला जाऊन चेंडू पकडणं तेवढं शक्य नसतं, परंतु या खेळाडूंना निश्चित आपल्या टीमसाठी रन्स वाचवलेत. धावसंख्या डबल डिजिट मध्ये एंटर होते. 10 रन्स स्कोरबोर्डला लागलेले आहेत. 10 रन्स धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचले. 74चा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी अजून 64 धावा पाहिजेत. आम्ही सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. समोर मात्र अमोलकडे देखील दमखम आहे मोठे स्ट्रोक खेळण्याचा. स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल मैदानामध्ये. बॅटचा अंदरुणी किनार आहे. आपण म्हणतो ना की तुमच्याकडे सुसंगतपणा पाहिजे. हे प्रत्येक मॅच आहे की मोठे मोठे स्ट्रोक तुम्ही नाही खेळू शकत. कधी कधी डिफेन्सिव्ह देखील क्रिकेट घ्यावं लागतं. वेळ आल्यानंतर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. यावेळेचा बॉल मात्र बॅटची लिडिंग एज घेतली गेली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे विकेटचं पतन. मोठा धक्का बसतोय. अमोल बॅक टू द पॉडियन. विकेट नंबर 2. सीमारेषेच्या दिशेने पाठवलंय. 4 धावींसाठी सौकार. अगदी शॉर्ट बॉल होता ज्याला फुल करायचं होतं. बॅटच्या अगदी वरच्या बाजूची कडा घेतली गेली आणि चेंडू मात्र 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर फाईनच्या क्षेत्रामध्ये चौकार पाहायला मिळाला. राहुल आगरे बघा सुरुवातीपासून जो मॅगी आलाय ना पहिल्या बॉल पासून आक्रमण करायला सुरुवात त्यांनी केली आहे. यॉर्क लाईन्सचा बॉल आहे. समोर जाऊन पायांवरती जाऊन आदळला होता चेंडू. लाऊडली अपील पाहायला मिळाली. 1 रन्स खात्यामध्ये आता जोडला जाईल. संघाचा स्कोरबोर्ड थोडा आता पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे या षटकातील. सौरभ अजून देखील एकच चेंडू खेळलेले आहेत. दुसरं षटक संपायला आले परंतु त्याने एका चेंडूला फेस केले. 1च रन्स त्यांनी आतापर्यंत बनवलेला आहे. मागच्या मॅच मध्ये दहाडला होता सौरभ. टीमला योगदान चांगलं दिलं होतं. त्याच्या बॅटमधून चौकार षटकारांचा पौसार झाला होता. तो प्रत्येक चेंडूला षटकारांनी चौकारांमध्ये डील करत होता.
वेगवान चेंडू राहुल आगरे, षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त. धाव संख्या लॉस ऑफ 2, 15 रन्स. येणारे 18 जिंकण्यासाठी 59 रन्स पाहिजेत. 18 बॉलमध्ये 59 धावा. फार वेळ जाणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्या. 18 बॉलमध्ये 59 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी तिसंगी या टीमला. सौरभ 2 चेंडूंमध्ये 1 वरती खेळत आहेत तर मॅगी 2 बॉलमध्ये 5 रन्स वरती घेत आहेत. बॉलिंग मार्कवरती श्रेयस आता आलेला आहे. श्रेयसनं जर का विकेट हॅट्रिक घेतली इथे तर जितेंद्रदा खटावकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि रावजीदादा खटावकर यांच्याकडून देखील 1000चं कॅश प्राइज असणार आहे. श्रेयसनं जर का इथे विकेट घेतल्या, हॅट्रिक घेतली तर 1000चं कॅश प्राइज असणार आहे. इथे यष्टीरक्षक अगदी चतुर आहे दापोलीतले आपण पाहतोय तर व्हाईट बॉलचा तिथे इशारा दिला गेलेला आहे. तिसऱ्या अंपायरसाठी रेफर केलेला आहे. अंपायर नोट आउट. इथे बॅटर्स पॉफिंग क्रीज मध्ये त्याची बॅट योग्य वेळेला ड्रॅग झाली होती. शेरच्या अगदी विकेट हॅट्रिक साठी राजू दादा यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज असेल आणि त्याचबरोबर जितेंद्र दादा यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. वीरवर्धन एन कडून श्रेयस खटावकर एक शानदार गोलंदाज. सध्या या खेळाडूची चर्चा आपण रत्नागिरी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतोय. हा खेळाडू श्रेयस खटावकर आहे. समोरच्या दिशेनं फटका खेळलाय समीर सावंत. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये होते. 1 रन तिथे मिळून जाईल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. अठरा रन झालेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू टाकण्यासाठी आता श्रेयस तयार आहे. ओ बाउन्सर बॉल आहे. काय गोलंदाजी, लजीज गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज बॅकफुटला जाऊन खेळतायत आणि मॅगी सारखा बॅटर या चेंडूला अगदी सन्मान देण्याचं काम करतोय. बॅटबॉलचा संपर्क नाही. पडल्यानंतर बाउन्स देखील मिळाला. त्याचबरोबर वेग देखील आहे. पुढचा चेंडू आहे. पुन्हा फलंदाज तयार असतील. समोरच्या दिशेने खेळले. अगदी ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑफच्या परिसरामध्ये. या बॉलला देखील 1 रन मिळत. स्ट्राईक रोटेट होतीये. संपूर्ण मॅच वरती कब्जा आता दापोली 11 या टीमचा पाहायला मिळतोय. सो रिक्वायर्ड रन रेट 22 पर्यंत जाऊन आता पोहोचलाय. ओ सटीक यॉर्कर आहे. सटीक परंतु ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्राच मिळून जातील. पुढचा चेंडू असणार आहे. संपूर्ण मॅच आपण पाहतोय आतापर्यंत दापोली 11 या टीम कडे आहे.
पण तू जर का तुम्हाला लोकांनी नमस्कार करायचं असेल तर इथे तुम्हाला चमत्कार करावा लागेल. पुन्हा व्हाईट बॉल आहे, बॅक टू बॅक व्हाईट बॉल टाकले जात आहेत, एक्स्ट्राच मिळत आहेत. शॉर्ट बॉल आहे, याच्यावरती अगदी कमी गतीचा चेंडू टाकलाय. मागचे जे दोन्ही चेंडू होते व्हाईट बॉल टाकले ना ते फुल अँड लेनचे होते. दोन चेंडू मात्र आता इथे शिल्लक असतील. मोठा प्रहार केलाय डावखुऱ्या शैलीचा जो फलंदाज आहे याच्या बाटमधून अंततः इथे चौकार पाहायला मिळेल. 4 रन्स मिळत आहेत. धावांचा वेग आता इथे वाढेल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 25-25 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 25 या आकड्यावरती संघाची धाव संख्या. यावेळीचा बॉल देखील भिरकावून लावलाय. शेवटचा बॉल होता. शेवटचा चेंडू देखील आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर जाईल. या बॉलवरती येतोय मॅक्झिमम सिक्सर. 3 षटकांचा खेळ समाप्त. जिंकण्यासाठी 12 बॉल पाहिजेत. आत आहे. सामन्याचं पारडं मात्र कुणाच्या बाजूला झुकणार आहे. येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूवरती खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने कटवण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र तो आलाय. दापोली तालुक्यातील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये ज्याचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं तोच आकाश सकपाळ मात्र मैदानाच्या आत स्वतःच्या गोलंदाजीची दास्तान या ठिकाणी लिहिण्यासाठी दाखल झालाय. सौरभ आणि मॅगी मैदानाच्या आत मॅच अजून संपली नाहीये. संघर्ष मात्र मैदानाच्या आत करावा लागणार आहे. मॅगी सारखा एक मातब्बर फलंदाज आणि यावेळेस मात्र आकाशच्या विरोधात मात्र या ठिकाणी आक्रमण केलं गेलंय. चेंडूला धाडलंय सीमारेषा पार. होईल फरार. मिळतील धावा 4. येतो ब्रँडेड खडखडीत चौकार. पुढे सौरभच्या बॅट मधून मात्र आता आक्रमणाला सुरुवात केली गेली आणि अशाच फलंदाजीची गरज. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं गेलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय.
निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आत गोलंदाजाकडून डिलिव्हर केला गेलाय. त्या चौकारानंतर निश्चितच कमबॅक मैदानाच्या आकाश सकपाळ यांच्या माध्यमातून केले गेले की नावाजलेला गोलंदाज आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडून मैदानाच्या आत होताना पाहायला मिळते. ज्यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचा फटका स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे, फील्ड केलं जात आहे, परंतु तद्वत फलंदाजांनी मात्र एकेरी दाव्याची कमाई मैदानाच्या आत केलेली पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आत हा संघर्ष शेवटच्या चेंडूपर्यंत जाणाऱ्या दोन्ही तुल्यबळ संघात, एक दापोली तालुका तर दुसरा खेड तालुक्याला बिलॉंग करणारे हे दोन संघ आज एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. दोन्ही संघांमध्ये दोन्ही तालुक्यातील मातब्बर टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंचा भरणा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आता जर आपण मैदानाच्या आत बघितलं तर दापोली संघाच्या बाजूने कुठेतरी सामन्याचं पारड झुकलेलं पाहायला मिळतंय. कारण गोलंदाजी मार्कवरती आकाश सकपाळ लगातार बिंदी गिंद्याची शृंखला मैदानाच्या त्यांच्याकडून टाकली जाते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, नफीतुली गोलंदाजी, फलंदाजांना मात्र चखवताना बीट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39च्या धावसंख्येवरती तफलक जाऊन पोहोचतो. शेवटचा चेंडू आणि दर्जेदार पद्धतीने या ठिकाणी हाताळण्यात आलाय. 4 षटकांची सांगता झाली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 39. आता मात्र गरज असणार आहे 6 चेंडू आणि 35 धावा. हे समीकरण क्रिकेटच्या पटलावरती आपण होताना बघितलंय. जर संघर्ष केला गेला, प्रयत्न केले गेले, निश्चितच हे धावसंख्या पार केली जाऊ शकते. कारण दोन्ही फलंदाज, एका बाजूला सौरभ तर दुसऱ्या बाजूला मॅगी, या दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे की या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या करू शकतात. रत्नागिरी क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंडर-19 मध्ये खेळलेला हा खेळाडू संपूर्ण खेड तालुक्यांमध्ये युवा खेळाडू म्हणून या खेळाडूनं स्वतःच्या नावाचा लौकिक, स्वतःच्या नावाचा दबदबा मात्र निर्माण केला आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी मात्र दापोली 11 संघाकडून देण्यात आली आहे. ती मसूद गजगे, एक अनुभवी गोलंदाज आहे ज्याच्याकडे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि तोच अनुभव या षटकामध्ये मात्र पडायला लावा लागेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु जिजंतेशळी चेंडू ट्रॅव्हल झालाय. मसूद गजगे सारखा एक मातब्बर खेळाडू आहे ज्यांना अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दापोलीचं प्रतिनिधित्व केलं आणि आज तोच अनुभव या ऐतिहासिक आझाद मैदानात पडायला लावून त्यांच्याकडून गोलंदाजी केली गेली आहे. अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ ही या गोलंदाजाची ओळख नेहमीच संपूर्ण दापोली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती राहिली आहे आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी या षटकामध्ये देखील मसूद यांच्या माध्यमातून केली गेली आहे. आता मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी तुम्हाला मैदानाच्या करावी लागणार आहे. सातत्यानं षटकार हीच मात्र विजयाची दास्तान या ठिकाणी लिहिली गेली. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड एक धाव निश्चितच फलंदाजांना प्राप्त होण्यात यश मिळत आहे. सामन्यामध्ये जी औपचारिकता त्या औपचारिकतेला पूर्ण करण्याचा प्रयत्न यावेळेस होताना पाहायला मिळतोय. चार चेंडू 33 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळला गेला. टायमिंग आणि प्लेसमेंट संपूर्ण. चौकार मात्र निश्चितच येतोय, परंतु हा चौकार येता येता मात्र खूप उशीर झालाय. थोडासा पराभवाच्या गर्दीमध्ये आपल्याला तिसंगी संघ लोटताना पाहायला मिळतोय. कारण गोलंदाजी देखील मातब्बर गोलंदाजी मार्कवरती होते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आकाश असतील किंवा राहुल असतील, त्यानंतर यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली गेली आहे आणि त्याचाच परिणाम आहे की आतापर्यंत जो धावांचा ओघ सातत्याने तिसंगी संघाला करण्याचा मानस होता तो कुठेतरी फेल ठरला जातो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलंय. चेंडूला मात्र सीमारेषे पार धाडले गेले. 4 धावांची कमाई निश्चितच होतीये, परंतु बडी देर कर दी मेहरबा आते आते असंच म्हणावं लागेल. 4 धावा निश्चित मिळतात, परंतु पराभवाचं अंतर याने कमी होईल. शेवटचा अंतिम चेंडू मैदानाच्या डिलिव्हर केला जाणार आहे. सामन्यामधली ही औपचारिकता या ठिकाणी संपुष्टात येईल या एका चेंडू नंतर.
यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. टायमिंग प्लेसमेंट लाल कलरची बांगडी हॅलो. JCI चषक 2026 या 26व्या पर्वाचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी जी मॅच आता खेळली गेली, आपल्याला दोन तुल्यबळ संघ, एका बाजूला दापोली 11चा संघ होता, दुसऱ्या बाजूला मात्र तिसंगी हा खेड तालुक्याला बिलॉंग करणारा संघ मैदानाचा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला.